Hello, dear students. In this video, we are going to learn about a very interesting and motivational story about a young seagull. 1.5 His first flight. This is a story of a young seagull who was afraid of flying in the sky. His parents motivated him, but in vain. At the end, his hunger compelled him to take his first flight. So let's start. We are going to read line by line and then translate it in Marathi. 1.5 His first flight. त्याची पहिली झेप किंवा त्याची पहिली भरारी. See the first paragraph. The young seagull was alone on his ledge. Ledge means a narrow horizontal shelf projecting from a wall or here a cliff. तो छोटा सीगल पक्षी म्हणजे समुद्र पक्षी त्याच्या खडकाच्या टोकावर एकटाच बसला होता. हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर हॅड ऑलरेडी फ्लोन अवे द डे बिफोर. आदल्या दिवशी त्याचे दोघे भाऊ आणि बहीण दूर उडून गेले होते. ही हॅड बीन अफ्रेड टू फ्लाय विथ देम. त्याला मात्र त्यांच्यासोबत उडत जायची खूप भीती वाटली होती. समहाऊ वेन ही हॅड टेकन अ लिटल रन फॉरवर्ड टू द ब्रिंक ऑफ द लेज अँड अटेम्प्टेड टू फ्लॅप हिज विंग्स ही बिकेम अफ्रेड. खडकाच्या टोकापर्यंत पुढे पळत जाऊन पंख फडफडावायचा त्याने प्रयत्नही करून पाहिला होता, परंतु का कुणास ठाऊक तो खूप घाबरून गेला होता. ब्रिंक मीन्स द एज ऑफ अ स्टीप प्लेस. द ग्रेट एक्सपान्स ऑफ सी स्ट्रेच डाऊन beneath अँड इट वॉज सच अ लॉंग वे डाऊन, माइल्स डाऊन. खाली अथांग पसरलेला समुद्र होता आणि समोर मैलोन मैल दूर जाणारा मार्ग दिसत होता. He felt certain that his wings would not support him. So he bent his head and ran away back to the little hole under the ledge where he slept at night. आपल्या पंखांना हे मुळीच झेपणार नाही, म्हणजे दूर उडत जाणं हे झेपणार नाही याची त्यांनी खात्री करून घेतली होती आणि त्यामुळे आपले डोके खाली घालून तो खडकाखालच्या रात्री झोपायच्या आपल्या लहानशा बिळाकडे पळून गेला. म्हणजे ज्या ठिकाणी तो रात्री झोपला होता त्या बिळाकडे तो आता पळून गेलेला आहे आणि त्याच्या मनामध्ये त्याची एक भीती तयार झालेली होती की आपण उडून जाऊ शकत नाही, त्यामुळे तो तिथेच थांबलेला आहे. Even when each of his brothers and his little sister, whose wings were far shorter than his own, ran to the brink, flapped their wings and flew away, he felt to muster up courage to take that plunge which appeared to him so desperate. त्याचे भाऊ आणि धाकटी बहीण त्याच्यापेक्षा खूप लहान असूनसुद्धा अगदी खडकाच्या टोकापर्यंत पळत जाऊन पंख फडफडत म्हणजे विंग्स फ्लॅप करत केव्हाच उडून गेले होते. पण ह्या छोट्या सिगलची इच्छा आहे, परंतु धाडस मात्र होत नाही. म्हणजे इच्छा असूनही छोट्या सिगलला मात्र काही केल्या उडायचे धारिष्ट झाले नाही किंवा त्याचं धाडस झालं नाही. हिज फादर and mother had come round, calling to him, shrilly upbraiding him, threatening to let him starve on his ledge unless he flew away. आणि त्याचे जे आई वडील आहेत ते मात्र कर्कश आवाज करत ओरडत त्याला घेऊन जाण्यासाठी परत आले आणि त्याला हे पण सांगितलं त्यांनी, खडकावरून जर त्याने उड्डाण केलं नाही तर त्याला उपाशी राहावे लागेल असं त्यांनी त्याला बजावलं, सांगितलं. श्रीली इन अ लाऊड हार्श व्हॉइस, कर्कश आवाजात. अपब्रेडिंग, स्कोल्डिंग म्हणजे त्याचे आईवडील त्याला रागावले सुद्धा. बट फॉर द लाईफ ऑफ हिम ही कुड नॉट मूव. पण तो मात्र जीवाच्या भीतीने जागचा अजिबात हलला नाही. नेक्स्ट पॅरेग्राफ. दॅट वॉज 24 hours ago. ही 24 तासांपूर्वी घडलेली गोष्ट आहे. सिन्स देन नोबडी हॅड कम नियर हिम. त्यानंतर कुणीही त्याच्यापाशी आले नव्हते. द डे बिफोर ऑल डे लाँग ही हॅड वॉच्ड हिज पॅरेंट्स फ्लाईंग अबाउट विथ हिज ब्रदर्स अँड सिस्टर, परफेक्टिंग देम इन द आर्ट ऑफ फ्लाईट, टीचिंग देम हाऊ टू स्कीम द वेव्स अँड हाऊ टू डाईव्ह फॉर फिश. आदल्या दिवशी दिवसभर त्याने आपल्या भावंडांना
पालकांसोबत म्हणजे त्याच्या पॅरेंट्ससोबत बागडताना, उडण्याची कला अवगत करताना, लाटांवरनं विहरण्याची आणि मासे पकडण्यासाठी सूर मारायची कला आर्ट शिकताना पाहिले होते. स्किम मीन्स मूव लाईटली जस्ट अबव अ सरफेस. इथे काय आहे? समुद्राच्या वरून. He had in fact seen his older brother catch his first herring and devour it standing on a rock while his parents circled around raising a proud cackle. बघा आता, herring, a soft finned sea fish. Devour means eat up hungrily, खूप घाईघाईने खाऊन घेणे. cackle, utter a shrill cry. मोठ्या भावाला खडकावर उभे राहून पहिला हेरिंग मासा पकडताना, त्यानंतर खूप घाईघाईने तो खाताना आणि पालकांना त्याच्या भोवती गोल गोल फिरून कलकल आवाज करत त्याला शाबासकी देतानाही याने पाहिले होते. अँड ऑल द मॉर्निंग द होल फॅमिली हॅड वॉक्ड अबाउट ऑन द बिग प्लॅटू midway down the opposite cliff, taunting him for his cowardice. Cliff means a high steep face of a rock, and cowardice, lack of courage to face danger. आणि आता सकाळी त्याचे संपूर्ण कुटुंब समोरच्या उंच कड्याच्या मध्यावर असलेल्या मोठ्या पठारावर हिंडत होते आणि भित्रेपणावरून त्याची थट्टा करत होते. कॉवर्डाईस म्हणजे भित्रा. संपूर्ण कुटुंब पुढच्या प्लॅटूवर गेलं होतं आणि हा जो भितोय सीगल छोटासा, त्याच्या भित्रेपणावरनं मात्र त्याची थट्टा करत होते. Now see, the sun was now ascending the sky, blazing on his ledge that faced the south. सूर्य जसजसा वर येऊ लागला तसं दक्षिणेकडे तोंड असलेल्या त्याचा खडक प्रकाशाने अजून उजाळून निघाला. आणखीन सूर्यप्रकाश त्या ठिकाणी पडलाय. He felt the heat because he had not eaten since the previous nightfall. आणि त्याला ती उष्णता जास्त जाणवू लागली कारण आदल्या रात्रीपासून त्याने काहीच खाल्ले नव्हते. See next paragraph. He stepped slowly out to the brink of the ledge and standing on one leg with the other leg hidden under his wing, he closed one eye, then the other, and pretended to be falling asleep. हळूच तो खडकाच्या टोकापाशी आला. त्याने एका पायावर उभे राहून दुसरा पाय आपल्या पंखाखाली घेत त्याने एक एक करून डोळे मिटले आणि झोपेचे सोंग घेतले. प्रिटेंड म्हणजे सोंग घेणे किंवा नाटक करणे. स्टील दे टूक नो नोटीस ऑफ हिम. तरी देखील घरच्यांपैकी कुणीही त्याची दखल घेतली नाही. म्हणजे सर्वांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, कुणी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. He saw his two brothers and his sister lying on the plateau, dozing with their heads sunk into their necks. त्याचे दोघे भाऊ आणि बहीण डोकं मानेत खुपसून म्हणजे खाली घालून पठारावर डुलक्या खात आराम करत होती आणि त्याचे आईवडील आपल्या पांढऱ्या शुभ्र पाठीवरची पिसे नीटनेटकी करण्यात गुंतले होते. म्हणजे बघा, हिज फादर्स वॉज प्रिनिंग द फिदर्स ऑन हिज व्हाईट बॅक. ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. फक्त त्याची आई त्याच्याकडे लक्ष देत होती. प्रिनिंग, मेकिंग ॲन एफर्ट टू क्लीन फिदर्स विथ द beak. She was standing on a little high hump on the plateau, her white breast thrust forward. फक्त त्याची जी आई आहे तीच त्याच्याकडे फक्त लक्ष देत होती आणि त्या पठारावरच्या एका उंचवट्यावर आपली पांढरी शुभ्र छाती पुढे काढून ती उभी होती. तिचं पूर्णपणे त्याच्याकडे लक्ष होतं. नाऊ अँड अगेन शी टोर ॲट अ पीस ऑफ फिश दॅट ले ॲट हर फीट and then scraped each side of her beak on the rock. आता आई काय करत होती बघा, पुन्हा पुन्हा पायाशी पडलेल्या माशाचा तुकडा ती फाडायची आणि मग आपली चोच सर्व बाजूने खडकावर तासायची. म्हणजे त्या चोचेला त्या ठिकाणी ती टू द पॉइंट आउट करत होती. अँड देन स्क्रॅप्ड म्हणजे रब्ड, घासणे. हम्प, अ राऊंड रेज्ड मास ऑन लँड. बघा आता पुढे. द साईट ऑफ द फूड मॅडर्न हिम.
आता रात्रभर याने छोट्या सिगलने काही खाल्लेलंच नाही आहे. त्यामुळे पुढच्या प्लॅटूवर, पुढच्या पठारावर आईच्या पायाजवळ तो अन्नाचा तुकडा बघून त्याला आता भूक लागली आहे खूप. वेड्यासारखं करायला लागला आहे तो. हाऊ ही लव टू टिअर फूड दॅट वे, स्क्रॅपिंग हिज बीक नाव अँड अगेन टू वेट इट. वेट मीन्स शार्पन. आता ते अन्न बघून त्याला असं जाणून व्हायला लागले की आपल्याला प्रचंड भूक लागलेली आहे. अशाच प्रकारे अन्न फाडून चोच पुन्हा पुन्हा घासून धारदार करायला त्याला फार आवडत असे. So the next paragraph. गा गा गा, he cried begging her to bring him some food. त्याने अन्नासाठी, खाण्यासाठी त्याच्या आईकडे रिक्वेस्ट केली आहे, विनवणी केली आहे की त्याच्या आईनेच त्याला काहीतरी खायला आणून द्यावं. ग्वा कॉल आ. शी स्क्रीम्ड बॅक डेरिसिव्हली. ती मात्र उपहासाने ओरडली आहे. डेरिसिव्हली मीन्स इन अ मॅनर शोईंग समवन दॅट शी ऑर ही इज स्टुपिड. जे ती काही त्याला अन्न द्यायला तयार नाही. बट ही केप्ट कॉलिंग प्लेंटिव्हली अँड आफ्टर अ मिनिट ऑर सो ही अटर्ड अ जॉयफुल स्क्रीम. प्लेंटिव्हली मीन्स एक्सप्रेसिंग सॉरो. विनवणी करतोय, रिक्वेस्ट करतो तो आईला की तिने त्याला अन्न आणून द्यावं, आणि ही रिक्वेस्ट त्याने कंटिन्यू ठेवली. आणि एका मिनटामध्येच त्याच्या काय लक्षात आलं की त्याच्यासाठी आई अन्न घेऊन येते. सो ही अटर्ड अ जॉयफुल स्क्रीम. आनंदाने तो ओरडतोय. हिज मदर हॅड पिक्ड अप अ पीस ऑफ फिश अँड वॉज फ्लाईंग अक्रॉस टू हिम विथ इट. माशाचा तुकडा घेऊन त्याची आई त्याच्याकडे यायला निघाली होती. He leaned out eagerly, tapping the rock with his feet, trying to get nearer to her as she flew across. ती जशी उडत जवळ येऊ लागली तसा तो खडकावर पाऊल आपटत आतुरतेने पुढे झुकला आणि आईच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागला. But when she was just opposite to him, she halted, her wings motionless, the piece of fish in her beak almost within reach of his beak. तिच्या चोचीतला माशाचा तुकडा त्याच्या म्हणजे सीगलच्या छोट्या पिल्लाच्या अगदी चोचीच्या अगदी निकट म्हणजे जवळ असताना ती तशीच थांबली. तिचे पंखही स्तब्ध झाले. He waited a moment in surprise, wondering why she did not come nearer, and then, maddened by hunger, he dived at the fish. आपली आई आपल्या जवळ का येत नाही आहे याचं त्याला आश्चर्य वाटलं आणि तो थोडासा क्षणभर घुटमळला, थांबला आणि मग ऑलरेडी त्याला खूप भूक लागली होती. भुकेने तो व्याकुळ झाला होता. म्हणजे भुकेने व्याकुळ होऊन त्याने त्या माशाकडे झेप घेतली. विथ अ लाऊड स्क्रीम ही फेल आउटवर्ड्स अँड डाऊनवर्ड्स इनटू स्पेस. आणि मग मोठ्याने चित्कार करत म्हणजे मोठ्याने आवाज करत तो बाहेरच्या दिशेला हवेत खाली झेपावला. Then a monstrous terror seized him and his heart stood still. He could hear nothing. Monstrous means shocking. आणि एका प्रचंड भीतीने त्याच्या हृदयाचा ठोका चुकला आणि क्षणभर तो सुन्न झाला. त्याला काही ऐकू येत नव्हते. But it only lasted a minute. The next moment he felt his wings spread outwards. पण पुढच्या क्षणी त्याला जाणवलं की त्याचे पंख हवेत पसरले आहेत आणि ज्या गोष्टीची त्याला भीती वाटते त्या भीतीवर थोड्याफार प्रमाणामध्ये त्याने मात केलेली आहे. द विंड रश्ड अगेन्स्ट हिज ब्रेस्ट फिदर्स, देन अंडर हिज स्टमक अँड अगेन्स्ट हिज विंग्स. त्याच्या छातीवरील पिसाखाली, पोटाखाली आणि त्याच्या पंखाखाली त्याला असं जाणवलं की वारं भरलेलं आहे. ही कुड फील द टिप्स ऑफ हिज विंग्स कटिंग थ्रू द एअर. आणि त्याच्या पंखांच्या टोकांना वारा छेद देऊन जातोय असं त्याला क्षणभर वाटलं. ही वॉज नॉट फॉलिंग हेडलॉंग नाव. आणि त्याला हेही जाणवलं की आपण आता खाली पडणार नाही. ही वॉज सोअरिंग ग्रॅज्युअली डाऊनवर्ड्स अँड आउटवर्ड्स. ही वॉज नो लॉंगर अफ्रेड. तो हळूहळू हवेत तरंगू लागला आणि आता त्याची भीती पूर्णपणे नाहीशी झाली. आता त्याला भीती अजिबात वाटत नव्हती. He just felt a bit dizzy. Dizzy means having an uncomfortable feeling of spinning around and losing one's balance. चक्कर आल्यावर कसं वाटतं आपल्याला तसं भोवळ आल्यासारखी त्याला वाटते. म्हणजे फक्त किंचित भोवळ आल्यासारखं त्याला वाटत होतं.
Then he flapped his wings once and he soared upwards. पुन्हा त्याने काय केले, आपले पंख फडफडवले आणि वर झेप घेतली आनंदाने छानपैकी. गा 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 कॉल आ. His mother swooped past him, her wings making a loud noise. आणि त्याची आई पंखांचा फडफडाट करीत त्याच्याकडे झेपावली. He answered her with another scream. त्याने पण त्याच्या आईला प्रतिसाद दिलाय, तसाच आवाज करत, जसं त्याची आई आवाज करते तसाच आवाज करत त्याने तिला रिस्पॉन्स दिलेला आहे. Then his father flew over him screaming. आता कोण आले बघा, त्याचे वडील पण तिथं आलेले आहेत आणि तेही कलकलाट करतात, त्याच्याभोवती गिरट्या मारत आहेत. He saw his two brothers and his sister flying around him, curveting and banking and soaring and diving. Curveting means leaping like a horse, banking, flying with one wing higher than the other. आता कोण आले तिथे बघा, त्याचे दोन भाऊ आणि बहिणीनेही त्याच्या भोवती झेप घेतली आहे आणि डौलदार हवेमध्ये छानपैकी उडत ते त्याच्या आजूबाजूला विहार करत आहेत. See next. Then he completely forgot that he had not always been able to fly and commanded himself to dive and soar and curve, shrieking shrilly. आपल्याला उडता येत नव्हते हे तो पूर्णपणे विसरून गेलेला आहे आणि सूर मारताना, भरारी घेताना आणि हवेत विहरताना स्वतःवर तो खूप खुश आहे आणि खुश होऊन कर्कश आवाजामध्ये तो आरोळी देतोय, मोठमोठ्याने आवाज करतोय. He was near the sea now, flying straight over it, facing straight out over the ocean. तो आता समुद्राच्या जवळ येऊन पोहोचला. समुद्राच्या पृष्ठभागावरून समांतर उडत सरळ वरच्या दिशेने त्याने झेप घेतली. He saw a vast green sea beneath him, with little ridges moving over it, and he turned his beak sideways and cawed amusedly. Ridge means a chain of hills, पर्वतरांगा, आणि amused means pleasurably, आनंदाने. खाली पसरलेला हिरवागार विशाल सागर, त्यातून डोकावणारे लहान लहान सुळके त्याला दिसले आणि चोच बाजूला वळवून त्याने आनंदाने चित्कार केला, म्हणजे आनंदाने तो ओरडला. His parents and his brothers and sister had landed on this green flooring ahead of him. त्याचे आई वडील, भावंडेही मग त्या हिरव्यागार पृष्ठभागावर उतरली. They were beckoning to him, calling shrilly. आणि ते सुद्धा काय करत होते, कलकल आवाज करत ते त्याला खुणावू लागले, त्याच्याकडे बोलावू लागले. He dropped his legs to stand on the green sea. त्याने आपले पाय अलगद त्या हिरव्या समुद्रावर सोडून उभं राहण्याचा तो प्रयत्न करू लागला. His legs sank into it. पण काय झालं, त्याचे पाय आतमध्ये बुडू लागले. He screamed with fright and attempted to rise again, flapping his wings. आता मात्र तो घाबरून ओरडला आणि पंख फडफडत पुन्हा वर उडायला लागला. But he was tired and weak with hunger and he could not rise. पण आता मात्र तो दमला होता आणि भुकेने अशक्त झालेला होता. Beckon means to give a signal to move near or to follow, and exhaust means wear out. His feet sank into the green sea and then his belly touched it and he sank no farther. हा वेगळ्या प्रकारचा व्यायाम करून तो थकला होता, उडताही येईना. त्याचे पाय हिरव्या समुद्रात शिरले, पोट हलकेच पाण्यावर टेकले आणि मग तो आणखीन खाली बुडाला नाही. He was floating on it. आश्चर्य बघा, तो आता छानपैकी तरंगू लागला. And around him his family was screaming, praising him, and their beaks were offering him scraps of dogfish. त्याचे कुटुंबीय म्हणजे त्याचे भाऊ, बहीण आणि त्याचे पॅरेंट्स त्याच्याभोवती फेर धरून कलकल आवाज करीत त्याचं कौतुक करू लागले आणि आपल्या चोचीतून त्याला त्यांनी काय भरवलं, माशाचे तुकडे भरवले. ही हॅड मेड हिज फर्स्ट फ्लाईट. अशा प्रकारे त्याने आपली पहिली भरारी घेतली होती, ज्या भरारीसाठी तो खूप घाबरत होता, खूप भीती त्याला वाटत होती. पण शेवटी अन्नासाठी
स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्याने ती भरारी घेतली आहे आणि त्याच्या मनातली जी भीती होती ती पूर्णपणे निघून गेली आहे आणि तो आता छानपैकी त्याच्या फॅमिलीसोबत ह्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करतो. अशा पद्धतीने खूप छानशी आणि छोटीशी परंतु खूप मोठा मेसेज देणारी ही गोष्ट आहे हिज फर्स्ट फ्लाईट.